नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि तरीही दररोज तुम्ही साधं जेवण खात असाल, पाणी पित असाल, तर तुम्ही नकळतपणे तुमचे स्नायू कमकुवत करत असाल। कारण ते तुम्हाला निरोगी ठेवेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कदाचित नकळत तुमचे स्नायू कमकुवत करत असाल। हो, जरी तुम्ही दिवसातून 8 ग्लास पाणी पित असाल, कारण 60 वर्षानंतर फक्त पाणी हे पुरेसं नाही आहे। एक सक्रिय आणि सतर्क वृद्धांना अचानक पडताना, त्यांचा तोल गमावताना किंवा रात्री तीव्र पायांच्या पेटक्यांसह जागे होताना मी स्वतः पाहिलं आहे। बहुतेक प्रकरणांमध्ये ते त्यांच्या पाण्यात एक लहान घटक घालायला विसरतात। आज मी तुम्हाला तो विसरलेला घटक काय आहे आणि तो जोडलेल्या तुमच्या हायड्रेशन आणि स्नायूंची ताकद आणि तुमच्या मेंदूचं संरक्षण कसं होऊ शकतं हे सांगणार आहे। हे सोपं आहे, विज्ञानावर आधारित आहे आणि आजपासून तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये करता येण्यासारखं आहे। पण मी सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। त्याचबरोबर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी छान आणि प्रभावी आरोग्य टिप्स मी तुम्हाला देणार आहे, त्या तुम्ही चुकू नये असं मला वाटतं। म्हणून तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। 60 वर्षानंतर तुमच्या शरीराचा पाण्याशी असलेला संबंध हळूहळू बदलू लागतो। कदाचित तुम्ही अजूनही तुमचे नेहमीचे 2 किंवा 3 ग्लास पाणी पित असाल असं समजून की ते पुरेसं आहे, पण आतून खोलवर तुमचे स्नायू, तुमचे सांधे आणि अगदी तुमच्या मेंदूला पूर्वीसारखं हायड्रेशन मिळत नाही। हे तुम्ही काही चुकीचं करत आहात म्हणून नाही, तर शरीर स्वतःच लहान अदृश्य मार्गांनी बदलत आहे। जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसे आपल्या स्नायूंच्या पेशी पाणी शोषण्याची त्याची स्पंजसारखी क्षमता गमावतात। जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुमच्या स्नायूंच्या पेशी ताज्या ब्रेडसारखे द्रव शोषून घेऊ शकत होत्या। आता त्याच पेशी कडक, कमी लवचिक होतात आणि पाणी जिथे सर्वात जास्त आवश्यक आहे तिथे न राहता ते पाणी बाहेर पडतं। म्हणूनच अनेक वृद्धांना विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो किंवा रात्री अचानक पायामध्ये पेटके येतात। शरीराला पाण्याची आवश्यकता असते, फक्त पिण्यासाठीच नाही तर खोलवर शोषून घेण्यासाठीही। आणि इतकंच नाही तर 60 वर्षानंतर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी आवश्यक खनिजे टिकवून ठेवण्याची तुमच्या शरीराची क्षमता देखील कमी होते। तुमची ऊर्जा, तुमचा समतोल आणि तुमच्या स्नायूंच्या ताकदीमध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावतात। जेव्हा ते लघवी करताना कमी होतात आणि पुन्हा भरले जात नाही, तेव्हा पायऱ्या चढणं किंवा अंथरुणातून उठणं यासारख्या छोट्या छोट्या कामांमुळे देखील तुम्हाला थकवा येतो। म्हणूनच काही वृद्ध प्रौढ म्हणतात, सकाळी माझे गुडघे ठीक असतात पण दुपारी ते कमकुवत वाटू लागतात। हे फक्त झीज किंवा मग फाटणं नाहीये, हे पेशीय पातळीवरती हळूहळू हायड्रेशन कमी होणं आहे। सपाट जमिनीवरती चालताना तुम्हाला कधी पाठदुखी झाली असं वाटतं किंवा मग संतुलन बिघडलं आहे का, ते देखील एक लक्षण असू शकतं। तुमचे स्नायू आणि सांधे पूर्वीसारखे हायड्रेटेड आणि आधारलेले नाहीयेत आणि तुम्ही जे पाणी पिता ते साधे असेल आणि चुकीच्या वेळी घेतले जात असेल तर ते तुमच्या ओतींना पोषण न देता त्यातून जाऊ शकते। ते माती मोकळी न करता कोरड्या जमिनीवरती पाणी ओतण्यासारखं होतं, पाणी भिजण्याऐवजी वाहून जातं। मी तुम्हाला पुण्याचे एक काका आहेत, विजू काका, जे दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पित असत, तरीही त्यांना धुसर किंवा मग जड वाटत असे। जेव्हा त्यांनी त्यांच्या सकाळच्या ग्लासमध्ये चिमूटभर खनिज मीठ आणि लिंबू पिण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्यांना काही दिवसांमध्येच ते अधिक स्पष्ट वाटलं आणि दुपारच्या झोपेदरम्यान त्यांना होणारे पेटके शांतपणे ते नाहीसे झाले। त्यांच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं की शरीराला जास्त पाण्याची गरज नाही, त्यासाठी स्मार्ट पाण्याची आवश्यकता आहे। असं पाणी जे कसं घ्यायचं तर ते अगदी सोपं आहे। पाणी अजूनही सर्वात शक्तिशाली बाम आहे, पण 60 वर्षानंतर तुम्हाला ते करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे। योग्य आधाराने तुमचे स्नायू पुन्हा ताकद मिळवू शकतात, तुमचे सांधे हलके वाटू शकतात किंवा तुमची ऊर्जा परत येऊ शकते। हे जास्त पिण्याबद्दल नाहीये, ते योग्य पिण्याबद्दल आहे आणि तो सौम्य बदल पूर्णपणे तुमच्या हातात आहे। चला एकत्र शोधूया की साधे घटक तुमच्या 1 ग्लास पाण्याचे तुमच्या शरीरासाठी खरं औषध कसं बनवू शकतात। 1 नंबरची गोष्ट आहे लिंबू आणि खनिज मीठ। तुमच्या स्नायूंना पाणी टिकून ठेवण्यासाठी मदत करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय। मंडळी, कधीकधी आपल्या सकाळच्या दिनचर्येतला छोटासा बदल दिवसभरातल्या आपल्या भावनांमध्ये सर्वात मोठा फरक करू शकतो आणि आज मी असाच एक बदल तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते। एक साधं पेय जे तुम्ही फक्त 8 मिनिटांमध्ये तयार करू शकता।
त्यासाठी कोणत्याही औषधाची, कोणत्याही विशेष मशीनची किंवा बाजारात जाण्याचीही आवश्यकता नाही. सर्व काही कदाचित तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीच उपलब्ध असेल. शांतपणे योग्य पद्धतीने वापरण्याची वाट पाहत आहे आणि एकदा तुम्ही ते वापरण्यास सुरुवात केली की तुमचे स्नायू, तुमचे सांधे आणि तुमची झोप देखील हळूहळू तुमचे आभार मानू लागेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. ताज्या लिंबाचे 1 किंवा 2 पातळ काप घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 चिमूटभर गुलाबी सैंधव मीठ किंवा समुद्री मीठ किंवा हिमालयीन मीठ जे असतं ते घ्यायचं आहे 1 चिमूटभर, आणि फक्त त्याचे काही दाणे 1/4 चमच्यापेक्षा जास्त नाही. तर ते सुमारे 250 ते 300 मिली खोलीच्या तापमानाच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि हळुवारपणे ते ढवळायचं आहे. हे तुमचं नवीन सकाळचं पेय आहे. साधं, नैसर्गिक आणि आश्चर्यकारकपणे शक्तिशाली. पण ते का काम करतं? फक्त साधं पाणी का नाही करत? तर तुम्ही पहा, लिंबूमध्ये थोड्या प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे तुमच्या लहान आतड्यापासून पाणी अधिक कार्यक्षमतेने जाण्यास मदत करतं. याचा अर्थ असा की पाणी तुमच्या शरीरातून जलद बाहेर पडण्याऐवजी तुमच्या रक्तप्रवाहामध्ये शोषलं जाण्याची शक्यता जास्त असते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी देखील असतं, जे कोलेजन तयार करण्यास मदत करतं. हे एक नैसर्गिक प्रथिन आहे जे तुमचे स्नायू, सांधे आणि अगदी त्वचा लवचिक आणि मजबूत ठेवतं. तर फळाच्या तुकड्यासारखं दिसणारं ते प्रत्यक्षात तुमच्या संपूर्ण प्रणालीसाठी एक शांतपणे मदत करतं. आता मिठाबद्दल बोलूया, आणि फक्त कोणतंही मीठ नाही. आपण सर्वजण वापरत असलेलं नियमित पांढरं टेबल मीठ जे आहे ते टाळायचं आहे. त्यात बहुतेक सोडियम असतं आणि अनेक वृद्ध लोकांसाठी जास्त सोडियम रक्तदाब वाढवू शकतो. पण हिमालयीन पर्वतरांगांतील गुलाबी मीठ किंवा मग किनारी भारतातील शुद्ध समुद्री मीठ यासारखं खनिज मीठ तुम्हाला काहीतरी वेगळं देतं. त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे खनिजे असतात, जे तुमच्या वृद्ध स्नायूंना अत्यंत आवश्यक असलेले घटक आहेत. हे खनिजे तुमच्या स्नायूंच्या पेशींमध्ये पाणी वाहून नेण्यास आणि ते तिथेच ठेवण्यास मदत करतात. जसं स्पंज पाणी जिथे असायला हवं तिथे बंद करतो. ते मज्जातंतूचे संकेत देखील शांत करतात, ज्यामुळे स्नायूंमध्ये पेटके आणि पायामध्ये पेटके कमी होतात, विशेषतः रात्री. आणि हे आपल्याला ते कधी प्यावं हे ठरवता येतं. सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर, जेव्हा तुम्ही उठता आणि काहीही खाण्यापूर्वी तुमचं शरीर नैसर्गिकरित्या झोपेतून निर्जलित होऊनच उठत असतं. हे पेय रात्री जे काही गमावलं आहे ते हळूहळू भरून काढेल. जर सुरुवातीला चव थोडी तीव्र वाटत असेल तर तुम्ही ते शांतपणे आणि आनंददायी बनवण्यासाठी काकडीचा तुकडा किंवा काही ताजी पुदिन्याची पाने घालू शकता. विशेषतः उबदार महिन्यांमध्ये ते खिडकीजवळ बसून सकाळचा प्रकाश पाहण्यासारखं शांत करणारं विधी बनते. आता मी तुमच्यासारख्याच एखाद्याची कहाणी सांगते. तर मुंबईमधील 65 वर्षीय रेल्वे क्लर्क आहेत सुदर्शन काका, आणि ते दररोज रात्री पायामध्ये वेदनादायक वेदनांसहच उठतात. ते दिवसभर भरपूर पाणी प्यायचे आणि बेडजवळ बाटलीही ठेवायचे, पण वेदना कायम राहिल्या. ते निराश आणि थकलेले वाटत होते. त्यांच्या पत्नीला वाटलं की फक्त म्हातारपणामुळे असं होते, आणि तेही त्याच्यावरती विश्वास ठेवू लागले. फक्त एक बदल त्यांना सुचवण्यात आला. सकाळी उठल्यावर सर्वात आधी साधं लिंबू मिठाचं पाणी घ्या. त्याने फारशी आशा न ठेवता ते वापरून पाहिलं, पण फक्त 7 दिवसांमध्ये काहीतरी बदलू लागलं. अँथनीचा ताप कमी झाला, त्यांच्या दुपारच्या झोपा अधिक खोल वाटल्या. तर ते म्हणाले, मला माहीत नाही का, पण मला असं वाटतं की माझं शरीर आता मला चांगलं हाताळत आहे. आणि खरं हायड्रेशन जे आहे ते असंच केलं जातं, तर ते शांतपणे तुम्हाला आतून आधार देत असतं. म्हणून प्रिय वृद्ध व्यक्तींनो, जर तुम्हाला कधी तुमची ऊर्जा खूप लवकर कमी होत असल्याचं जाणवलं, तुमचे पाय दुखत असतील किंवा स्नायूंच्या ताणामुळे तुमची झोप अचानक खंडित झाली असेल, तर फक्त जास्त पाणी पिऊ नका. स्मार्ट पाणी प्या. लिंबू आणि खनिज मीठ लहान वाटू शकतं, परंतु तुमच्या शरीरामध्ये ते शक्तिशाली सहयोगी बनतं. आणि जीवनाच्या या टप्प्यावर आपण असे साथीदार निवडले पाहिजे जे सौम्य, विश्वासार्ह आणि प्रभावी असतील. या पेयासारखेच फक्त एका आठवड्यासाठी हे वापरून पहा. तुमचं शरीर कसं प्रतिक्रिया देत आहे ते पहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतकी साधी गोष्ट इतकी शांत शक्ती आणि संतुलनाची भावना कशी आणू शकते. कारण उपचार विशेषतः आपल्या नंतरच्या काळात मोठ्याने बोलण्याची गरज नाही. कधीकधी ते एक ग्लास पाण्याने सुरू होते, निसर्गाच्या ज्ञानाने स्पर्श करून आणि स्वतःच्या काळजीने मार्गदर्शन करून. नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट पावडर शक्ती आणि स्थिरतेसाठी एक शांत आधार आहे. येथून पुढे माझ्या प्रिय वृद्ध व्यक्तींनो, जेव्हा तुम्ही तुमच्या खुर्चीवरून खूप लवकर उठता
तेव्हा जग थोडंसं फिरल्यासारखं वाटतंय का? किंवा तुम्ही तुमच्या नेहमीच्या मॉर्निंग वॉकसाठी गेल्यावर अचानकपणे अपेक्षेपेक्षा जास्त थकल्यासारखं वाटतं का? जर की तुमचे पाय जड आहेत, तुम्हाला वाटलं असेल की ते फक्त वृद्धत्व, कमकुवत हृदय किंवा कदाचित बाहेरील उष्णता आहे, परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये विशेषतः 60 नंतर खरं कारण तुम्हाला वाटतं त्यापेक्षा खूप सोपं आणि दुरुस्त करणं सोपं असतं. याला सायलेंट डिहायड्रेशन म्हणतात आणि ते कोणत्याही चेतावणीशिवाय तुमची ऊर्जा, तुमचं संतुलन, तुमची स्नायूंची ताकद शांतपणे कमी करतं. तुम्ही पहा, 60 वर्षानंतर आपल्या शरीराचा नैसर्गिक तहान सिग्नल कमकुवत होतो. याचा अर्थ तुम्हाला तहान लागणार नाही. जरी तुमच्या शरीरामध्ये आधीच द्रवपदार्थांची कमतरता असली तरी सुद्धा तुमचं मूत्रपिंड एकाच वेळी जास्त खनिजं उत्सर्जित करतं. विशेषतः जेव्हा तुम्ही रक्तदाबाच्या गोळ्या किंवा मूत्रवर्धक घेत असतात तेव्हा. परिणामी शरीर बाहेरून चांगलं दिसतं, परंतु आतून योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असते. आणि तुम्ही कितीही साधं पाणी प्यायले तरी तुमच्या शरीराने गमावलेली खनिजे भरून काढल्याशिवाय ते पुरेसं ठरणार नाही. तर हे इलेक्ट्रोलाइट्स नेमकं काय आहे? ते सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे. तुमच्या पेशींमध्ये द्रव पदार्थ नियंत्रित करण्यास मदत करणारे सारखे छोटे पण आवश्यक खनिजे आहेत. ते लहान दरवाजे म्हणून काम करतात, जे पाणी तुमच्या स्नायूंमध्ये राहतं की सरळ बाहेर वाहतं हे ठरवतात. जेव्हा इलेक्ट्रोलाइट पातळी संतुलित असते तेव्हा पाणी स्नायूंमध्ये ओढलं जातं आणि तिथेच राहतं, ज्यामुळे तुम्हाला ताकद आणि स्थिरता मिळते. पण जेव्हा ते कमी असतात तेव्हा पाणी निघून जातं, ज्यामुळे तुमचे स्नायू सपाट, कोरडे आणि पेटके किंवा थकवा येण्यास संवेदनशील राहतात. येथेच नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट पावडर खूप उपयुक्त ठरते, विशेषतः 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी. हे फक्त खेळाडू किंवा तरुण जिममध्ये जाणाऱ्यांसाठी नाही, जसं बरेच लोक मानतात. खरं तर वृद्ध लोकांना त्याची अधिक आवश्यकता असू शकते, कारण त्यांचे शरीर खनिजे जलद गमावतात आणि अन्नातून कमी शोषून घेतात. हॉलच्या संशोधनानुसार योग्य इलेक्ट्रोलाइट पावडर तुमच्या स्नायू पेशींमध्ये हायड्रेशन 30% सुधारू शकते. आणि जेव्हा सेल्युलर पातळीवर हायड्रेशन सुधारतं तेव्हा सर्व काही बदलतं. तुम्हाला अधिक स्थिर, हलकं आणि तुमच्या हालचालींवर अधिक नियंत्रण असल्याचं वाटतं. परंतु सर्व पावडरसारखे नसतात आणि तुम्ही हुशारीने निवड करावी. दुकानातून मिळणारे रंगीत स्पोर्ट्स ड्रिंक टाळायचे आहे. त्यात अनेकदा साखर, कॅफीन आणि कृत्रिम रंग जोडलेले असतात. हे चवीला चांगले वाटू शकतात, पण तुमच्या झोपेमध्ये अडथळा निर्माण करणारच आहेत. रक्तातील साखर वाढवणार आहे आणि रक्तदाब सुद्धा वाढवू शकतात. त्याऐवजी स्वच्छ, सौम्य इलेक्ट्रोलाइट पावडर शोधा, ज्यामध्ये साखर नाही, कॅफीन नाही, रंग नाहीत. आदर्शपणे त्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन असावे आणि पर्यायीपणे अतिरिक्त रोगप्रतिकार शक्तीला आधार देण्यासाठी थोडंसं व्हिटॅमिन सी किंवा झिंक असावं. आता ते कसं वापरायचं याबद्दल बोलूया. अर्धा चमचा पावडर घ्या आणि ते सुमारे 500 मिली पाण्यामध्ये मिसळा, जे सुमारे 2 नियमित ग्लास आहेत. ते सर्व एकाच वेळी प्यायचं नाही, तर ते 30 ते 60 मिनिटांपेक्षा जास्त हळूहळू प्यायचं. शक्यतो सकाळी किंवा चालण्यासारख्या हलक्या हालचालीनंतर. हे हळूहळू पिल्याने तुमचं शरीर ते योग्यरित्या शोषून घेण्यास मदत करतं, ज्यामुळे खनिजे सर्वात जास्त आवश्यक असलेल्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. तुम्हाला आवडत असलेल्या कोमट किंवा मग खोलीच्या तापमानाचं पाणी वापरा. पोटासाठी हे सोपं आहे, विशेषतः हिवाळ्यात किंवा सकाळी लवकर. आता मी माझ्या मनामध्ये एक गोष्ट सत्य आहे आणि ती सांगते. मधुकर काका आहेत आणि ते 71 वर्षांचे गृहस्थ आहे. त्यांच्या घराजवळी भाजी बाजारामध्ये ते चालत जात असत. पण गेल्या काही महिन्यांमध्ये उभे राहून किंवा वळताना त्यांना चक्कर येऊ लागली. एके दिवशी ते आंघोळ करताना थोडेसे घसरले आणि दुसऱ्या वेळी किराणा सामानाच्या पिशव्या घेऊन जाताना त्यांचा तोल गेला. त्यांचे कुटुंब काळजीत पडलं आणि त्यांनाही काळजी वाटू लागली. त्यांना वाटलं की कदाचित ते त्यांचं हृदय किंवा मग स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. पण सर्व काही तपासल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तुमचे स्नायू डिहायड्रेटेड झाले आहेत, पाण्याअभावी नाही तर इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे. म्हणून आम्ही फक्त एक बदल केला. त्यांच्या रोजच्या सकाळच्या पाण्यामध्ये एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट पावडर टाकण्यात आली. 10 दिवसांमध्ये त्याने अधिक स्थिर वाटत असल्याचं सांगितलं. पायऱ्या चढताना त्यांचे पाय मजबूत वाटले आणि ते असेही म्हणाले, मी आज बाजारात गेलो होतो आणि एकदाही थकवा जाणवला नाही. आता मी भिंतीला धरून राहण्यासाठी थांबलो नाही.
त्यांचा आत्मविश्वास हळूहळू परत आला, केवळ त्या शरीरामध्ये नाही तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा. म्हणून प्रिय वृद्ध व्यक्तींनो, जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा तुमचे पाय तुम्हाला पूर्वीसारखे धरून ठेवत नसतील तर काहीतरी गंभीर घडण्याची वाट पाहू नका. तुमच्या वयाला दोषही देऊ नका. कधीकधी खरी समस्या अशी असते की तुमचं शरीर योग्य प्रकारच्या पाण्यासाठी तहानलेलं असतं आणि इलेक्ट्रोलाइट पावडर घालणं म्हणजे तुमच्या स्नायूंना ते शांतपणे मागत असलेली चावी देण्यासारखं आहे. ही एक छोटीशी सवय आहे, परंतु दररोज केल्याने तुम्हाला अधिक स्वातंत्र्य, कमी थकवा आणि आंतरिक शांतीची खोल भावना मिळू शकते. एक आठवडा प्रयत्न करा. तुमचं शरीर कशी प्रतिक्रिया देतं ते पहा. तुम्हाला तरुण वाटणार नाही, परंतु तुम्हाला अधिक स्थिर वाटेल आणि या वयामध्ये ते कधीकधी सर्वात मोठी ताकद असते. तिसरी गोष्ट आहे गोठलेला वाळवलेलं नारळ पाणी. संवेदनशील टाळू आणि थकलेल्या शरीरासाठी एक सौम्य पर्याय. माझ्या प्रिय वडीलधाऱ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला माहीत आहे की तुमच्यापैकी काहींसाठी इलेक्ट्रोलाइट पावडरची खारट चव खूप तीव्र आणि अस्वस्थ असू शकते. तुम्ही ते 1 किंवा 2दा वापरून पाहू शकता, पण कधीतरी तुम्ही ते टाळूसुद्धा शकता. त्याचा वास बघता आणि ते पिण्याची तुमची इच्छा होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या स्वतःच्या भारतीय परंपरेतून आलेला एक पर्याय जो परिचित, हलका आणि तरीही शक्तिशाली निरोगी वाटतो. तुम्ही लोकांना नारळ पाणी प्या असं म्हणताना नक्कीच ऐकलं असेल. उन्हाळ्याच्या उष्णतेसाठी हे सर्वोत्तम आहे. हे फक्त आजीचा सल्ला नाही, विज्ञान मान्य करतं नारळ पाणी हे निसर्गाचं इलेक्ट्रोलाइट पेय आहे जे पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने भरलेलं आहे. 60 नंतर तुमच्या शरीराला आवश्यक असलेले हे 2 प्रमुख खनिजे आहेत. ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात, स्नायूंच्या कार्याला समर्थन देतात आणि तुमच्या पेशींना पाणी गमावण्याऐवजी ते टिकवून ठेवण्यास मदत करतात. परंतु दररोज ताजे नारळ पाणी शोधणं कठीण असू शकतं. प्रत्येकजण नारळ विक्रेत्याजवळ राहत नाही किंवा घरी नारळाचं दुकान नसतं. तुम्हाला नको आहे इथेच फ्रीजमध्ये वाळवलेलं नारळ पाणी पावडर एक वरदान बनतं. हे फक्त ताजं नारळ पाणी आहे जे त्यातील खनिजे जपण्यासाठी काळजीपूर्वक वाळवलं जातं आणि हलकी पावडर बनवली जाते जे साठवण सोपे जाते. कापले जात नाही, सांडले जात नाही, ताजेपणाची काळजी नाही. तुम्ही प्रवास करताना ते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्या चहा किंवा मसाल्यांच्या शेजारी असलेल्या टिफिनमध्ये तुम्ही ठेवू शकता. अनेक इलेक्ट्रोलाइट पावडरच्या विपरीत त्याची नैसर्गिकरित्या गोड आणि गुळगुळीत चव आहे जी अनेक वृद्धांना अधिक आनंददायी वाटते. आता ते काय कार्य करतं याबद्दल बोलूया. जसजसं आपण वयस्कर होत जातो तसतसं आपलं चयापचय मंद होतं, खनिजांचं आपलं शोषण कमकुवत होतं आणि आपले स्नायू जलद रीतीने हळूहळू कमी होत जातात. नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक ग्लुकोजची थोडीशी मात्रा असते जी थोडी मदतनीस म्हणून काम करते. ते तुमच्या स्नायूंच्या पेशींमध्ये खनिजे आणि अमिनो आम्ल वाहून नेते. याचा अर्थ तुमचे शरीर फक्त ते पीत नाही, ते त्यांना शोषून घेतं. तुम्हाला एका दिवसामध्ये नाट्यमय बदल जाणवू शकत नाही, परंतु एका आठवड्यामध्ये तुमचं शरीर शांत, अधिक संतुलित आणि अधिक स्थिर होतं. आणखी एक छान फायदा, नारळ पाणी निरोगी रक्तदाबाला समर्थन देतं. ते कॅफिन किंवा खारट पेयांसारखं ते वाढवत नाही. ते रक्तवाहिन्यांना आराम देण्यास, सौम्य जळजळ कमी करण्यास आणि खोल अधिक शांत झोप घेण्यास मदत करतं. ज्यांना रात्री अस्वस्थ वाटतं किंवा जड वाटतं आहे, विशेषतः गरम किंवा दमट रात्री, त्यांच्यासाठी ते त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले छोटेसे बदल असू शकते. ते कसं वापरावं खूप सोपं आहे. 1 चमचा गोठवलेल्या नारळाच्या पाण्याची पावडर घ्यायची आहे आणि ती 300 ते 500 मिली थंड किंवा खोलीच्या तापमानाच्या पाण्यामध्ये मिसळायची आहे. तुम्हाला आवडत असल्यास पचनास मदत करण्यासाठी तुम्ही आल्याचा तुकडा किंवा सकाळच्या ताजेतवानं चवीसाठी लिंबू पिळून सुद्धा घेऊ शकता. हळूहळू ढवळत राहा, हळूहळू प्या, विशेषतः सकाळी उशिरा किंवा दुपारी लवकर. झोपेच्या खूप जवळ ते पिणं टाळायचं आहे. तुमच्या शरीराला ते योग्यरित्या प्रक्रिया करण्यासाठी काही तास द्यायचे आहे. आता मी तुम्हाला मुंबईमधील एका 70 वर्षीय निवृत्त शिक्षिका ज्या आहेत तर त्यांच्याबद्दल सांगते. सुधाताई आहेत आणि उन्हाळ्यामध्ये घरातील लहान कामे करूनही त्यांना थकवा जाणवत असे. त्यांचे सांधे जास्त दुखत होते, त्यांची झोप हलकी होती आणि त्यांचा मूड कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय चढ उतार होत असे. त्यांनी इलेक्ट्रोलाइट पावडर वापरून पाहिली, परंतु खारट चव सहन झाली नाही. जेव्हा नारळाच्या पाण्याची पावडर त्यांना सुचवण्यात आली तेव्हा त्यांना शंका होती, ही छोटीशी गोष्ट खरोखर मदत करेल का? पण ती दररोज सकाळी फक्त 1 ग्लास पिण्याऐवजी जास्त ग्लास पिण्यास सुरुवात केली. 11 वाजता नाश्त्यानंतर ते पिण्यास तयार होते. फक्त 7 दिवसांनी त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये हास्य करत एक हाक मारली आणि त्या म्हणाल्या, डॉक्टर, माझे गुडघे पूर्वीसारखे दुखत नाहीत.
मी मंदिरात गेले आणि रेलिंग न धरता सर्व पायऱ्यासुद्धा चढली. हा चमत्कार नव्हता, योग्यरित्या केलेलं सौम्य हायड्रेशन होतं. त्यांचे सांधे कमी कडक वाटले, त्यांचं मन अधिक सतर्क वाटलं आणि त्यांचं शरीर हलकं वाटलं. सर्व काही शांत करणारे बदल होते. तर प्रिय मंडळी, विश्रांतीनंतरही जर तुमचं शरीर थकलेलं वाटत असेल, जर तुमच्या हालचाली जड वाटत असतील, तर या सौम्य आधाराचा विचार करा. खारट नाही, कृत्रिम नाही, तर गोड आणि नैसर्गिक आणि आपल्या भारतीय ज्ञानामध्ये खोलवर रुजलेलं गोठलेलं नारळ पाणी हे पेयापेक्षा जास्त आहे. निसर्गाच्या मऊ स्पर्शाने गुंडाळलेल्या तुमच्या वृद्ध स्नायूंना हे दररोजचं एक वरदान आहे. एका आठवड्यासाठी ते वापरून पहा. तुमच्या शरीराला बोलू द्या आणि कदाचित श्रीमती सुधाताईंप्रमाणे तुम्हालाही पुन्हा एकदा तुमचं पाऊल हलकं वाटेल. कमी डोसमध्ये क्रिएटिन 60 नंतर स्नायू आणि स्मरणशक्तीसाठी सौम्य शक्ती. मंडळी, क्रिएटिन हा शब्द अपरिचित आणि अगदी चिंताजनक वाटू शकतो. कदाचित तुम्ही ते जिममध्ये ऐकलं असेल किंवा बॉडी बिल्डर्स आणि वजन उचलणाऱ्या तरुण पुरुषांसाठी बनवलेल्या बाटल्यांवरती पाहिलं असेल. म्हणून असं वाटणं स्वाभाविक आहे. ते माझ्यासाठी नाही आहे, मला स्नायूंच्या शेकची गरज नाही. पण आज मी हा विश्वास हळूवारपणे बदलू शकते, कारण विज्ञान आता आपल्याला एक वेगळी कथा सांगत आहे. एक अशी कथा ज्यामध्ये तुमचे सांधे, तुमची शक्ती आणि तुमची मनःशांती देखील समाविष्ट आहे. क्रिएटिन हे रसायन किंवा स्टिरॉइड नाही, हे एक नैसर्गिक संयोग आहे जे तुमचं शरीर आधीच बनवतं आणि तुमच्या स्नायूंमध्ये साठवतं. ते शांतपणे कार्य करतं, तुमच्या स्नायूंना थोड्या वेळासाठी ऊर्जा देतं. जसं खुर्चीवरून उठणं, पायऱ्या चढणं किंवा अगदी पाण्याची बादली उचलणं. पण जसजसं आपण 60च्या जवळ येतो तसतसं शरीराचे स्वतःचे क्रिएटिन उत्पादन कमी होतं. आयुष्यातील इतर अनेक गोष्टींप्रमाणे ते मंदावतं आणि तेव्हाच थकवा येतो. थोड्याशा श्रमानंतर स्नायू थकतात, ज्यामुळे व्यस्त दिवसातून बरे होणं कठीण होतं. चांगली महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला मोठ्या डोसची आवश्यकता नाही. दररोज फक्त 1 ते 2 ग्रॅम शुद्ध क्रिएटिन मोनोहायड्रेट तुमच्या स्नायूंच्या ऊर्जेच्या टाक्या हळूहळू भरून काढू शकते. प्रथिने पावडर किंवा जड पूरक पदार्थांप्रमाणे कमी डोस सुरक्षित, हलके आणि पाण्यामध्ये मिसळल्यावर जवळजवळ अदृश्य असतं आणि त्याचे फायदे केवळ ताकदीपेक्षा खूप जास्त असतात. क्रिएटिन तुमच्या स्नायूंना त्याच्या पेशींमध्ये पाणी टिकून ठेवण्यास मदत करतं. त्यांना लवचिक, मजबूत आणि हालचाल करण्यास तयार ठेवतं. हे असं पाणी नाही ज्यामुळे सूज येते किंवा फुगते. हे अशा प्रकारचं खोल हायड्रेशन आहे जे तुम्हाला पाय स्थिर करतं, तुमचे गुडघे अधिक आधार देतात आणि क्रियाकलापानंतर तुमचे शरीर अधिक लवचिक बनवतं. आणि बरेच काही आहे ते मेंदूला देखील आधार देतं. हो, क्रिएटिन हे फक्त स्नायूंबद्दल नाही, तर ते तुमच्या मेंदूमध्ये देखील साठवलं जातं, जिथे ते सौम्य ऊर्जेचा साठा म्हणून काम करतं. वृद्धांमध्ये ते स्पष्ट विचार, कमी स्मरणशक्ती कमी होणं आणि कमी मेंदूचे धुके निर्माण होऊ शकतं, विशेषतः दुपारी उशिरा. म्हणून जर तुम्ही कधी खोलीमध्ये गेलात आणि काय विसरलात किंवा संभाषणादरम्यान एखादा शब्दच तुमच्या लक्षात ठेवण्यात अडचण येत असेल, तर हा एक शांत उपाय असू शकतो. तुम्ही ते कधी घ्यावं? सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी झोपण्यापूर्वी, जेव्हा तुमचं शरीर त्याच्या नैसर्गिक दुरुस्तीच्या स्थितीमध्ये प्रवेश करतं. ते कोमट पाण्यामध्ये मिसळायचं किंवा ते तुमच्या लिंबू पेयमध्ये किंवा नारळ पाण्यामध्ये घालायचं, जे तुम्हाला सर्वात सोयीस्कर वाटेल. त्याला चव नाही, गंध नाही किंवा पचन बिघडवत नाही. आता तुम्ही विचाराल, ते माझ्यासाठी सुरक्षित आहे का? मला उच्च रक्तदाब आहे किंवा मूत्रपिंड कमकुवत आहे. तर मी हे तुम्हाला सांगू इच्छिते की संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की कमी डोस असलेले क्रिएटिन बहुतेक वृद्धांसाठी सुरक्षित आहे, ज्यामध्ये किडनी किंवा हृदयाच्या सौम्य समस्या असलेल्या लोकांचाही समावेश आहे. जोपर्यंत ते योग्य प्रमाणामध्ये घेतलं जातं, डोस कमी ठेवणं ही गुरुकिल्ली आहे. हायड्रेटेड राहा, सातत्य ठेवा. मी तुम्हाला नाशिकमधील एका 70 वर्षीय निवृत्ती काकांची कहाणी सांगते. ते निवृत्त शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याचा अभिमान होता, पण अलीकडेच त्यांनी पायऱ्यांसाठी हँडरेल्स वापरण्यास सुरुवात केली. सकाळ कठीण होऊ लागली. त्यांच्या पाठीच्या खालच्या भागामध्ये असलेले किंवा गुडघ्यांमध्ये कडकपणा येऊ लागला. त्यांच्या डॉक्टरांनी कमी डोस असलेले क्रिएटिन सुचवले. ते संकोच करत होते. मी जिममध्ये जाणार नाही, ते हसून म्हणाले. परंतु झोपण्यापूर्वी दररोज फक्त एकदा कोमट पाण्यामध्ये ते वापरून पाहण्यास ते सहमत झाले. 2 आठवड्यांनंतर त्यांना थोडं अधिक स्थिर वाटू लागलं.
एका महिन्यानंतर ते न थांबता त्यांच्या अपॉइंटमेंटच्या 3 मजल्यांवरती चढत गेले आणि दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी आता मॉर्निंग वॉक टाळत नाही आणि मला आता पायऱ्यांची भीतीसुद्धा वाटत नाही. तर हे चमत्कार नव्हते, ते विज्ञानाने केलं होतं, हळूहळू केलं जातं. तर वृद्ध मित्रांनो, क्रिएटिन या शब्दाला घाबरू नका. तुमच्या शरीराने एकेकाळी बनवलेल्या जुन्या मित्रांप्रमाणे त्याला वागवा, पण आता त्याला आठवणीत ठेवण्यासाठी थोडी मदत हवी आहे. 1 चिमूटभर पावडर, 1 ग्लास कोमट पाणी आणि तुमच्या स्नायूंना आणि मनाला एक शांत वचन. मी अजूनही तुमची काळजी घेत आहे. 30 दिवस हे वापरून पहा. तुम्हाला तुमच्या पावलांचं निरीक्षण करायचं आहे. तुमच्या झोपेकडे लक्ष द्या, तुमची स्पष्टता अनुभवा आणि हळूहळू पहा की ही छोटीशी सवय तुमच्या आयुष्यामध्ये शांती आणि आत्मविश्वासाची भावना कशी परत आणते. तर माझ्या प्रिय वृद्ध मंडळींनो, आज आपण फक्त पाण्याबद्दल नाही तर तुमच्या शरीराला ते योग्यरित्या कसे राखता येईल याबद्दल देखील बोललो आहोत. लिंबू, मीठ, इलेक्ट्रोलाइट्स, नारळ पाणी किंवा अगदी चिमूटभर क्रिएटिन घालणं यासारखे छोटे बदल तुमच्या स्नायूंना आधार देऊ शकतात, तुमच्या नसा शांत करू शकतात आणि वयानुसार गमावलेली शांत शक्ती परत आणू शकतात. ही मोठी औषधं किंवा मग गुंतागुंतीचे उपचार नाहीत, फक्त सौम्य सवयी ज्या तुमच्या शरीराला पुन्हा जिवंत कसं राहावं यासाठी आठवण करून देतात. परंतु नेहमी लक्षात ठेवा की या टिप्स सामान्य जागरूकतेसाठी सामायिक केल्या आहेत. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्या किंवा नियमित थकवा यासारख्या आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागत असेल तर कृपया काहीही नवीन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुमचं आरोग्य वैयक्तिक आहे आणि प्रत्येक शरीराची स्वतःची एक कहाणी असते. आता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आजच्या व्हिडिओमध्ये कोणता भाग नक्की तुम्हाला आवडला आहे. जर तुम्हाला एकही गोष्ट उपयुक्त वाटली असेल तर ती गोष्ट कोणती ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.